तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे सेकंड लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आपण फर्स्ट युनिट प्रोग्रॅम लॉजिक डेव्हलपमेंट हे बघणार आहोत. हा टॉपिक जो आहे तो 8 मार्कासाठी MSBTच्या एक्झाममध्ये विचारला जातोय. तर तो टॉपिक आपण आज बघणार आहोत. तर याच्यामध्ये फर्स्ट कन्सेप्ट आपण जी बघणार आहोत ते अल्गोरिदम. सो वी विल सी or we will discuss what is algorithm, why it is used, or what are the characteristics of algorithm. So these all things we will learn in this lecture. तर अल्गोरिदम म्हणजे काय हे आपण प्रथम बघूया. की मागच्या लेक्चरला आपण थोडासा ओव्हरव्ह्यू सी प्रोग्रामिंगचा घेतला होता किंवा सगळ्याच प्रोग्रामिंग लँग्वेजचा घेतला होता. जे आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करत असतोय किंवा आपण मार्केटमध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर किंवा ॲप्लिकेशन्स बघत असतोय, हे जे डेव्हलप करण्यासाठी वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर केला जातोय. वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज वापर करून आपण एखादं सॉफ्टवेअर बनवत असतोय. परंतु ते सॉफ्टवेअर बनवत असताना काही प्री रिक्विजिस्ट किंवा रिक्वायरमेंट ह्या आपल्याला लागत असतात. उदाहरणार्थ, जर आपल्याला एखादी बिल्डिंग तयार करायची असेल तर ती बिल्डिंग तयार करण्यापूर्वी आपण त्या बिल्डिंगचं इस्टिमेशन काढत असतो. एखाद्या इंजिनियरकडून इस्टिमेशन काढत असतो. त्याच पद्धतीनं इस्टिमेशन काढल्यानंतर आपण त्या बिल्डिंगचा एक प्लॅन तयार करत असतो. प्लॅन आर्किटेक्चरकडून बिल्डिंगचा प्लॅन तयार करत असतो आणि त्या बिल्डिंगच्या प्लॅनप्रमाणे आपण काय करत असतो, ती बिल्डिंग जी आहे ती बांधत असतो. किंवा एखादी गाडी तयार करायची असेल तर त्या गाडीचं मॉडेल किंवा डिझाईन आपण काय करत असतो, पहिल्यांदा कॉम्प्युटरवर तयार करत असतो आणि त्या पद्धतीनं आपण काय करत असतो, एखादी गाडी बनवत असतो. त्याच पद्धतीनं आपल्याला सॉफ्टवेअर बनवण्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम आपण यूज करत असतो. तर ते प्रोग्राम बनवण्यासाठी किंवा ते सॉफ्टवेअर बनवण्यासाठी आपल्याला अगदी बेसिक जर विचार करायचा झाला तर अल्गोरिदम डिझाईन करणं गरजेचं आहे. डायरेक्टली आपल्याला कोडिंग करायच्या आधी आपण काय करत असतो, कुठलाही प्रोग्राम असेल, सॉफ्टवेअर असेल तर त्याचा अल्गोरिदम जो आहे तो अल्गोरिदम आपण पहिल्यांदा तयार करत असतो. अल्गोरिदम तयार झाल्यानंतर आपण त्याचा फ्लोचार्ट तयार करतो आणि फ्लोचार्ट झाल्यानंतर शेवटी काय करत असतो, प्रोग्राम तयार करत असतो आणि छोटे छोटे प्रोग्राम मिळून एक काय तयार होतो, एक सॉफ्टवेअर तयार होत असतं. किंवा छोटे छोटे मॉडेल बनवून काय तयार होत असतं, एक मोठा सॉफ्टवेअर किंवा मोठं प्रोजेक्ट बनवत असतो. तर सगळ्यात लहान युनिट त्या प्रोजेक्टचं म्हणजे काय, अल्गोरिदम आहे. तर त्या अल्गोरिदम म्हणजे काय हे आपण बघूया. तर अल्गोरिदम इज नथिंग बट इट इज अ set of ordered instruction to solve a problem. Algorithm is nothing but it is a set of ordered instruction to solve a problem. म्हणजे काय की आपल्याला एखादा एक प्रॉब्लेम आहे, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काही सिक्वेन्स प्रमाणे काही इन्स्ट्रक्शन्स ह्या लिहावं लागतात, बरोबर आहे. किंवा प्रोग्राम जर आपल्याला टाईप करायचा असेल, प्रोग्राम करायचा असेल तर काही इन्स्ट्रक्शन किंवा काही जे कोडिंग आहे तर ते काही सिक्वेन्समध्ये किंवा ऑर्डर्डमध्ये आपल्याला काय करावं लागतात, लिहावं लागतात. उदाहरणार्थ, जर आपण एक सिंपल उदाहरण घ्यायचं असेल तर आपल्याला चहा बनवायचा आहे. तर चहा बनवण्यासाठी काही एक ठराविक आपल्याला स्टेप्स ह्या त्या सिरियल किंवा सिक्वेन्शियली काय करावं लागतात, परफॉर्म करावं लागतात. एखादी गाडी 2 व्हीलर चालू करायची आहे, 4 व्हीलर गाडी चालू करायची आहे, तर काही इन्स्ट्रक्शन किंवा काही स्टेप्स ह्या त्या सिक्वेन्स पद्धतीनेच आपल्याला काय करावं लागतात, इम्प्लिमेंट करावं लागतात. त्यामुळे त्याच्यानंतरच तुम्हाला काय होऊ शकतो, एक चांगला चहा, चांगलं जेवण किंवा चांगली एक पद्धतीने एक व्यवस्थित गाडी आपण स्टार्ट करू शकतो, बरोबर आहे. त्याला काहीतरी एक स्टेप्स आहे, बरोबर आहे काय बघ. तर त्याच पद्धतीनं तुम्हाला काय करायचे, प्रोग्राम किंवा तुम्हाला अल्गोरिदम, जर आपल्याला एखादा प्रॉब्लेम आहे तर
तो प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे कोडिंगद्वारे किंवा प्रोग्रामिंगद्वारे तो प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अल्गोरिदम लिहिणार. अल्गोरिदम म्हणजे सुद्धा काय आहे की याच्यामध्ये पण काही स्टेप्स आहेत, काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. तर त्या कशा आहेत, ऑर्डर्ड आहेत किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो, सिक्वेन्शियल इन्स्ट्रक्शन. वी हॅव टू परफॉर्म सिक्वेन्शियल ऑर ordered instruction to solve that particular problem, and that instructions, the set of order instruction are called as a algorithm. तर त्या ज्या काही आपण इन्स्ट्रक्शन लिहिणार आहोत सिक्वेन्शियली, तर त्या तो जो सेट आहे, तर त्या सगळ्या इन्स्ट्रक्शनच्या सेटला आपण काय म्हणणार आहोत, अल्गोरिदम असं म्हणणार आहोत. लक्षात येते का बघा. तर दिस इज अ अल्गोरिदम. इट इज अ सेट ऑफ ऑर्डर इन्स्ट्रक्शन टू सॉल्व अ प्रॉब्लेम. तर त्याला आपण काय म्हणतो, अल्गोरिदम म्हणतो. मग ह्या अल्गोरिदमच्या काय आहेत, काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. देर आर सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गोरिदम. तर याचे काय, अल्गोरिदमच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया वन बाय वन. तर आता आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण अल्गोरिदम काय करणार आहोत, सर्वात पहिल्यांदा अल्गोरिदम डिझाईन करणार आहोत. कुठलाही प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, अल्गोरिदम आपल्याला लिहायचा आहे. जसं आपण एखादी बिल्डिंग बांधायच्या आधी आपण काय म्हटलं, एखादा आपण प्लॅन तयार करतो, एस्टिमेशन रफ करतो, आणि मग तुम्ही ऍक्च्युअली जागेवर काय करत असता, बिल्डिंग बांधत असताय. त्याच पद्धतीने आपल्याला सर्वप्रथम आपल्याला काय करायला पाहिजे, कॉम्प्युटरमध्ये अल्गोरिदम लिहायला पाहिजे. कुठलाही प्रोजेक्ट किंवा कुठलाही सॉफ्टवेअर बनवण्याच्या आधी अल्गोरिदम लिहिणं आवश्यक आहे. तर याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघा, याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. बऱ्याच वेळा MSBT मध्ये क्वेश्चन्स विचारला जातो की राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गोरिदम. तर हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर याचे काही कॅरेक्टरिस्टिक बघा. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय आहे, इनपुट. पहिले कॅरेक्टरिस्टिक काय आहे, इनपुट. तर इनपुट म्हणजे काय, इनपुट म्हणजे काय बघा, अन अल्गोरिदम शुड accept 0 or more input. An algorithm should accept 0 or more input. म्हणजे बघा, आपण कोणतंही एखादं ऍप्लिकेशन ओपन केलं तर त्याला आपण काय करतो, एखादं सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर, एखादं ऍप ओपन केल्यानंतर त्याला काहीतरी इनपुट देत असतो, बरोबर आहे का. बघा, प्रत्येक प्रॉब्लेमला, प्रत्येक अल्गोरिदमला आपण काहीतरी काय देत असतो, इनपुट काहीतरी देत असतो. तर सिंपल आपल्याला काहीतरी रिझल्ट बघायचा, बरोबर आहे. तर रिझल्ट बघण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, आपला सीट नंबर एंटर करायला पाहिजे, बरोबर आहे का. बघा, आपल्याला काहीतरी ईमेलला लॉग इन व्हायचं आहे, तर तिथं आपण युजर नेम पासवर्ड आपण इनपुट करणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेमसाठी किंवा प्रत्येक अल्गोरिदमसाठी काहीतरी आपण काय करत असतो, इनपुट काहीतरी देत असतो, बरोबर आहे का. बघा, सो एव्हरी अल्गोरिदम शुड accept सम इनपुट. मग तिथं काय म्हटलंय बघा, शुड accept 0 सुद्धा म्हटलंय, 0 और मोर इनपुट्स. काही वेळेला आपण इनपुट देताना एक द्या. आता ईमेल आयडी लॉग इन करायचं, तिथं आपण काय केले, 2 इनपुट दिले, लॉग इन आयडी पण दिला, पासवर्ड पण दिला, बरोबर आहे. तिथे 2 इनपुट. काही ठिकाणी आपण एकच इनपुट, फक्त आपल्याला रिझल्ट बघायचा आहे, आपण सीट नंबर टाकला. मग काही ठिकाणी 0 इनपुट सुद्धा, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला कॉलेजची वेबसाईट बघायची आहे, तर तिथे तुम्हाला काही इनपुट द्यायची नाही, फक्त काय करायचं आहे, वेबसाईटचं नाव द्यायचं आहे, ती वेबसाईट ओपन होईल, बरोबर आहे का. बघा, म्हणजे प्रत्येक अल्गोरिदम हा इट विल accept 0 और मोर इनपुट. एक तर तो 0 इनपुट हे करेल, accept करेल, किंवा कदाचित 0 पेक्षा जास्त, जशी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने 1, 2, 3, 4 असे काही इनपुट तो त्याला देऊ शकतो. सो दिस इज कॉल्ड एज अ इनपुट. म्हणजे ते ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर, ते सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर, बरोबर आहे, तर त्याला आपण काय ना काहीतरी काय करतो, युजर इनपुट देत असतो, बरोबर आहे. तर तो अल्गोरिदम शुड accept 0 और मोर इनपुट. आलं का लक्षात. बघा, त्याला आपण काय म्हणतो, इनपुट. इनपुट इज गिवन बाय द युजर. मग त्या अल्गोरिदमसाठी, बरोबर आहे, काय लागणार आहे आपल्याला, 0 और मोर इनपुट. त्याच्यानंतर काय बघा, आउटपुट. सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय आहे पहा, आउटपुट. आउटपुट म्हणजे काय, जसं आपण सीट नंबर टाकल्यानंतर आपल्याला रिझल्ट जो आहे तो मिळाला, बरोबर, म्हणजे काहीतरी आउटपुट आपल्याला मिळालं, बरोबर. आपण MSBT वर जाऊन आपला सीट नंबर टाकल्यानंतर आपला रिझल्ट आपल्याला भेटला, बरोबर, म्हणजे त्याचं आउटपुट हे आपल्याला भेटलं. सो दॅट इज आउटपुट. म्हणजे अन अल्गोरिदम मस्ट जनरेट अन आउटपुट. म्हणजे अल्गोरिदम आपण अशा पद्धतीने लिहिला पाहिजे की त्यानं काही ना काहीतरी रिझल्ट किंवा त्याचं काही ना काहीतरी आउटपुट
हे आलं पाहिजे, बरोबर. आउटपुट जर आलं नसेल तर त्याला काय म्हणजे अर्थ नाही, म्हणजे रिझल्ट काय ना काहीतरी आला पाहिजे. ओके, सो दॅट इज इट मस्ट जनरेट अन आउटपुट. सो दिस इज वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अल्गोरिदम, इनपुट आणि काय आहे आउटपुट. लक्षात येते काय बघा. त्याच्यानंतर काय बघा, त्याच्यानंतर डिफायनाइटनेस. आता काही खालची कॅरेक्टरिस्टिक आहे ते साधारण सिमिलर मिनिंग मध्ये तुम्हाला काही कॅरेक्टरिस्टिक जे आहेत तर ते साधारण तुम्हाला दिसतील. डिफायनाइटनेस हे काय बघा, इच इन्स्ट्रक्शन आता अल्गोरिदम मध्ये काय आहेत, इन्स्ट्रक्शन आहेत, बरोबर आहे. इच इन्स्ट्रक्शन शुड बी क्लिअर अँड अनअम्बिगियस. क्लिअर अँड अनअम्बिगियस म्हणजे काय, त्याच्यात ती लिहिलेली सूचना ही काय पाहिजे किंवा इन्स्ट्रक्शन ही क्लिअर असली पाहिजे आणि अनअम्बिगियस म्हणजे इट शुड नॉट प्रोड्यूस अन कन्फ्युजन. इट शुड नॉट प्रोड्यूस अन कन्फ्युजन. तर ती इन्स्ट्रक्शन ही क्लिअर आणि अनअम्बिग्युअस असली पाहिजे. ओके, म्हणजे ज्या आपण लिहिणार आहोत इन्स्ट्रक्शन त्याच्यासाठी हे महत्व आहे की इट शुड बी क्लिअर अँड अनअम्बिग्युअस. ओके, त्याच्यानंतर आता उदाहरणार्थ जर द्यायचं असेल तर आपल्याला कुठंतरी आपल्याला अननोन ठिकाणी आपण जात असतो, एखाद्या बिल्डिंग मध्ये एंटर करत असतो, तर तिथं बऱ्याच ठिकाणी काय असतात बघा, इन्स्ट्रक्शन असतात. टर्न लेफ्ट, टर्न राईट, बरोबर आहे. अशा काही गो राईट, गो अहेड, तर अशा काही इन्स्ट्रक्शन आहेत, त्या सुद्धा काय आहेत, इन्स्ट्रक्शन्स आहेत, बरोबर आहे. मग ह्या इन्स्ट्रक्शन ह्या काय असायला पाहिजे, क्लिअर असला पाहिजे. म्हणजे तिथं असं होऊन चालणार नाही की ती इन्स्ट्रक्शन भेटल्यावर मला लेफ्टला जायचं का राईटला जायचं, काय करायचं आहे, स्टॉप करायचा आहे काय स्टार्ट करायचं आहे, बरोबर आहे, थांबायचं आहे, हे अशा जर त्या इन्स्ट्रक्शन कशा पाहिजे, क्लिअर असल्या पाहिजे, बरोबर. तर आणि तरच तुम्ही त्या पर्टिक्युलर डेस्टिनेशनला किंवा त्या प्लेसला तुम्ही जाऊ शकता. लक्षात येते का बघा. तर त्या हे ना असं म्हटलेलं आहे की ते इच इन्स्ट्रक्शन शुड बी क्लिअर अँड अनएम्बिग्युअस. ओके, सो त्याला आपण काय म्हणतो, डिफायनाइटनेस. नेक्स्ट काय बघा, इफेक्टिव्हनेस. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय बघा, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय बघा, इफेक्टिव्हनेस. साधारण हे तिन्ही शब्द सेमच आहेत, डिफायनाइटनेस, इफेक्टिव्हनेस, फायनाइटनेस, परंतु त्याचा अर्थ थोडाफार अल्गोरिदमशी रिलेटेड थोडा वेगळा आहे. तर नेक्स्ट काय बघा, इफेक्टिव्हनेस. तर इफेक्टिव्हनेस म्हणजे काय बघा, each instruction should have proper meaning. Each instruction should have proper meaning and effectiveness to produce the final result. Each instruction should have proper meaning. म्हणजे प्रत्येक इन्स्ट्रक्शनला, जे आपण अल्गोरिदम मध्ये इन्स्ट्रक्शन लिहिणार आहोत, स्टेप्स लिहिणार आहोत, बरोबर आहे, तर त्या प्रत्येक इन्स्ट्रक्शनचा काहीतरी प्रॉपर मिनिंग पाहिजे. मिनिंगलेस म्हणजे ते ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर हे कळायला पाहिजे थर्ड युजरला, थर्ड पार्टीला, की बाबा ह्याचं म्हणणं काय आहे, त्या स्टेटमेंटचा अर्थ काय आहे, त्या इन्स्ट्रक्शनचा अर्थ काय आहे, हे क्लिअर कळालं पाहिजे. सो इट शुड बी हॅव प्रॉपर मिनिंग अँड इफेक्टिव्हनेस टू प्रोड्यूस द फायनल रिझल्ट. ओके, त्याच्यानंतर फायनाइटनेस. शेवटचं कॅरेक्टरिस्टिक काय बघा, फायनाइटनेस. फायनाइटनेस म्हणजे काय, the algorithm must terminate after fixed number of steps. Algorithm must terminate after fixed number of steps. म्हणजे काय की आपल्याला एखादं सोल्युशन काढायचं आहे, तर ते ठराविक टाइमात, ठराविक कमीत कमी स्टेपमध्ये, कमीत कमी वेळेमध्ये त्याचं सोल्युशन निघलं पाहिजे. एखादा जो काय प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, ओके, म्हणजे त्या ठराविक स्टेप सॉल्व्ह केल्यानंतर तो अल्गोरिदम थांबला पाहिजे किंवा स्टॉप झाला पाहिजे, म्हणजे त्याचं आउटपुट हे आलं पाहिजे. असं होऊन चालणार नाही की आपण सोडवतोय किंवा लिहितोय, त्याचं सोल्युशन काढतोय, वेगळ्या स्टेप्स लिहितोय, इन्स्ट्रक्शन बऱ्याच लिहितोय, खरं ते काय टर्मिनेटच होत नाही. ओके, असं होऊन चालणार नाही. इट शुड बी स्टॉप और टर्मिनेट आफ्टर फिक्स्ड नंबर ऑफ स्टेप. काही 5 ते 6 स्टेप मध्ये त्याचं काय आपलं, किंवा जसा प्रॉब्लेम असेल, लहान प्रॉब्लेम असेल तर कमी स्टेप असेल, थोडासा मोठा असेल तर अजून थोड्या स्टेप जास्त लागतील किंवा इन्स्ट्रक्शन जास्त लागतील. तर तेवढ्या स्टेप नंतर तो अल्गोरिदम थांबला पाहिजे, त्याचं सोल्युशन हे आलं पाहिजे. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो, फायनाइटनेस असं म्हणतो. ओके, सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अल्गोरिदम. लक्षात येते का बघा, इनपुट, आउटपुट, डिफायनाइटनेस, इफेक्टिव्हनेस अँड फायनाइटनेस. दीज आर द
कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गोरिदम. आणि अल्गोरिदम म्हणजे काय? इट इज अ सेट ऑफ ऑर्डर्ड ऑर सिक्वेन्शियल इन्स्ट्रक्शन टू सॉल्व्ह अ पर्टिक्युलर प्रॉब्लेम. ह्याला आपण काय म्हणतो? अल्गोरिदम. तर तुम्हाला मॅन्युअल मध्ये वेगवेगळे जे प्रोग्रामिंगच्या तुम्हाला जे मॅन्युअल लिहायचं आहे, तर तिथे तुम्हाला अल्गोरिदम हा लिहावा लागतो. आपण ते बघणार आहोत. एक्झाम्पल आपण अल्गोरिदमचं हे बघणार आहोत. अल्गोरिदमचं एक्झाम्पल वगैरे आपण पुढं बघणार आहोत का? तर प्रत्येक वेळा तुम्हाला हा अल्गोरिदम लिहावा लागतो. तर तो कसा लिहायचा वगैरे आपण बघायचा आहे. आता नेक्स्ट आपण पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट बघा की बेसिक कन्व्हेन्शन used for writing algorithm. Basic convention used for writing algorithm म्हणजे काय? काही कन्व्हेन्शन्स दिलेले आहेत. कसं एखादा अल्गोरिदम आपल्याला जर लिहायचं असेल तर काही बेसिक कन्व्हेन्शन हे स्टँडर्ड काय केलेले आहेत? डिफाईन केलेले आहेत. तर ते कोणते कोणते आहेत? म्हणजे तो अल्गोरिदम लिहिण्यासाठी एखादा प्रॉब्लेमचा अल्गोरिदम लिहायचा असेल तर काही तुम्हाला कन्व्हेन्शन काय करायचे आहेत? वापरायचे. जसे युनिट आपण म्हणतोय, बरोबर आहे. जसं युनिट आपण एखादं मेजरमेंटसाठी आपण युनिट्स वापरतोय, बरोबर आहे. तर तसे काही कन्व्हेन्शन्स, काही रूल्स काय केलेले आहेत? डिफाईन केलेले आहेत. तर ते कोणते कोणते आहेत ते बघा. बेसिक कन्व्हेन्शन व्हाईल रायटिंग अँड अल्गोरिदम. तर याच्यामध्ये काय बघा, अल्गोरिदम नेम. काय? अल्गोरिदम नेम. त्याच्यानंतर काय बघा नेक्स्ट, आपण आता वन बाय वन नंतर बघायचं आहे. फक्त आता काय काय कन्व्हेन्शन यूज करतात ते आधी बघा. अल्गोरिदम नेम, त्याच्यानंतर कमेंट्स, नेक्स्ट इनपुट अँड आउटपुट, नेक्स्ट स्टेप्स, नेक्स्ट व्हेरिएबल, नेक्स्ट असाइनमेंट स्टेटमेंट्स, असाइनमेंट स्टेटमेंट, इफ स्टेटमेंट्स, रिपीट स्टेटमेंट्स आणि एंड ऑफ द अल्गोरिदम. सो दीज आर द बेसिक कन्व्हेन्शन्स युज्ड व्हाईल रायटिंग अँड अल्गोरिदम. एखादा अल्गोरिदम जर लिहायचं असेल तर ह्या सर्व गोष्टींची आपल्याला गरज आहे. तर ह्या गोष्टी काय काय आहेत? जसं आपण वेगवेगळे युनिट शिकत जाऊ तर तुम्हाला बऱ्यापैकी ह्याचा अर्थ लक्षात येईल. परंतु हे सध्या लक्षात ठेवा की ही ह्या गोष्टीची गरज आहे. एखादा अल्गोरिदम लिहायचं असेल तर ह्या सर्व गोष्टीची आपल्याला गरज आहे. तर ह्या गोष्टी काय आहेत किंवा ह्या ज्या कन्सेप्ट म्हणजे काय आहेत हे आपण आता बघूया वन बाय वन. आता बघा अल्गोरिदम नेम. each algorithm should have name. each algorithm should have name. म्हणजे अल्गोरिदम लिहिण्यापूर्वी त्या अल्गोरिदम हा कशासाठी लिहिणार आहोत त्या अल्गोरिदमचं सुरुवातीला आपण काय केलं पाहिजे? नाव लिहिलं पाहिजे. तर ऍडिशन करायची आहे 2 नंबरची, तर तिथं ऍडिशन. एरिया काढायचा आहे तर एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ रेक्टँगल. ओके, म्हणजे त्याला हेडिंग काहीतरी दिलं पाहिजे. अल्गोरिदम हा आपण कशासाठी लिहिणार आहोत तर त्याचं नाव हे आपण अगदी सुरुवातीला लिहिलं पाहिजे. नंतर काय बघा नेक्स्ट काय आहे? कमेंट. आता कमेंट म्हणजे काय? आता काही गोष्टी आपण वापरतो, काही गोष्टी वापरत नाहीत. द कंटेंट फॉलोड बाय फॉरवर्ड स्लॅश, डबल स्लॅश दिलेले बघा, कमेंट सिम्बॉल, 2 तिरक्या रेषा दिलेल्या आहेत बघा. फॉलोड बाय स्लॅश, डबल स्लॅश, सिम्बॉल आर कन्सिडर्ड ॲज कमेंट. म्हणजे ह्या सिम्बॉलला आपण काय म्हणणार आहोत? कमेंट असं म्हणणार आहोत. हा जो सिम्बॉल आहे, 2 रेषा, ज्या तिरक्या रेषा दिल्या त्याला आपण कमेंट असं म्हणतोय. दे आर नेसेसरी टू प्रोव्हाइड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट द स्टेटमेंट. हे कशासाठी वापरतो आपण? तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, एखादा आपण स्टेटमेंट लिहिलेलं आहे किंवा एखादी इन्स्ट्रक्शन लिहिलेलं आहे तर त्याच्याविषयी आपल्याला जादा माहिती लिहायचं असेल, बरोबर आहे, जादा माहिती लिहायची असेल तर ते आपण डबल स्लॅश करून त्याच्या पुढे त्याची माहिती लिहिणार. उदाहरणार्थ आपण जी वापरतो, जी इज इक्वल टू 9.8. आता जी म्हणजे काय? युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. तर जी का वापरतो? एखाद्या फॉर्म्युलामध्ये आपण जी वापरतो. पाय आर स्क्वेअर. पाय म्हणजे काय? 3.14. तर हे पायचा अर्थ काय आहे हे आपण कमेंटमध्ये लिहू शकतो, बरोबर आहे. म्हणजे जादा काहीतरी एखाद्या स्टेटमेंट विषयी, एखाद्या फॉर्म्युल्याविषयी, एखाद्या इन्स्ट्रक्शन विषयी अशी काहीतरी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला जर लिहायची असेल, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन फक्त माहितीसाठी म्हणून,
ओके, तर ते काय लिहायचं आहे आपल्याला कमेंट मध्ये. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्या सगळ्या स्टेटमेंटची गरज नसते, परंतु एक्स्ट्रा त्याच्याविषयी तुम्हाला जर काही माहिती लिहायची असेल तर ती तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. कमेंटचा सिम्बॉल हा अशा पद्धतीने आहे, 2 त्रिके असल्यास आपल्याला काढायचे, त्याला कमेंट असं म्हणतो. नेक्स्ट काय बघा, इनपुट अँड आउटपुट. इनपुट अँड आउटपुट बघा, इनपुट आणि आउटपुट म्हणजे काय बघा, इनपुट अँड एक्सपेक्टेड आउटपुट ऑफ एन अल्गोरिदम शुड बी प्रोव्हाइडेड. तर त्या अल्गोरिदमसाठी आपण इनपुट काय देणार आहोत, मग अशी म्हटलंय 0 or more than 1 इनपुट, तर त्याच्यासाठी इनपुट काय करणार आहोत ते लिहिणं गरजेचं आहे. आउटपुट काय त्याचं येणार आहे ते पण लिहिणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे ऍडिशन करायचे 2 नंबरची, त्यासाठी इनपुट आपल्याला 2 नंबर करणार आहोत. एक्सपेक्टेड आउटपुट, आउटपुट काय आहे दोघांची ती बेरीज, सम काय आहे ते तर आउटपुट आहे. इनपुट काय 2 नंबर त्याला देणार, दोघांची बेरीज करायची आपल्याला. तर 2 नंबर हे ए आणि बी हे इनपुट असतात, नंबर 1 नंबर 2. आउटपुट काय येणार, दोघांची बेरीज, सम इज इक्वल टू ए प्लस बी. सम हे त्याचं आउटपुट आहे, बरोबर आहे का? किंवा एरिया काढायचा आहे कशाचा तरी, एरिया हा आउटपुट आहे. त्याला इनपुट तुम्हाला काय लेंथ आणि ब्रेथ असे तुम्ही इनपुट देऊ शकता. जर स्टेप्स बघा, प्रोव्हाइड नंबर टू द ऑल स्टेप, त्याला नंबर द्यायचे, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4, असे प्रत्येक स्टेपला तुम्हाला काय करायचे, नंबर द्यायचे. ते सिक्वेन्शियली असणार 1 2 3 4. त्याच्यानंतर काय बघा, व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स, ऑल द व्हेरिएबल्स नेम शुड बी रिटन इन अप्पर केस. म्हणजे त्याच्यासाठी काय जे काही व्हेरिएबल्स, आता व्हेरिएबल म्हणजे काय आपण पुढे बघणार आहोत. सध्या काय लक्षात ठेवा की आपल्याला बेरीज करायची, तर आपण बेरीज करताना बघा फॉर्म्युला सेम आहे, सम इज इक्वल टू ए प्लस बी. ए मध्ये कधी 10 असेल, बी मध्ये 20 आहे, कधी ए मध्ये पुन्हा 40 असेल, बी मध्ये 50 असेल. ए आणि बी च्या व्हॅल्यू जरी वेगळ्या वेगळ्या दरवेळी आपण टाकल्या तरी फॉर्म्युला जो बेसिक आहे, सम इज इक्वल टू ए प्लस बी, हा फॉर्म्युला सेम राहणार दोघांची बेरीज करायची असेल तर. बरोबर आहे का? बघा फॉर्म्युला काय बदलणार नाही, सम इज इक्वल टू ए प्लस बी, हा फॉर्म्युला ऍडिशन करायचे तर सेम राहणार. मग त्याच्यामधलं सम ए आणि बी ह्याला काय म्हणायचं, व्हेरिएबल. ज्याची व्हॅल्यू चेंज होती त्याला आपण व्हेरिएबल म्हणतात. मग हे जे व्हेरिएबल आहे ते कॅपिटल लिहिली असली पाहिजे. ऑल द व्हेरिएबल्स नेम शुड बी रिटन इन अप्पर केस. त्याच्यानंतर बघा असाइनमेंट स्टेटमेंट म्हणजे काय बघा, आपल्याला सम इज इक्वल टू ए प्लस बी किंवा ए इज इक्वल टू, आता आपल्याला 5 द्यायचं आहे, तर आपण अल्गोरिदमच्या भाषेमध्ये कसं लिहितो बघा, हे लेफ्ट एरो आहे बघा, दिस सिम्बॉल इज यूज टू असाइन व्हॅल्यू ऑफ राईट हँड साइड टू द लेफ्ट हँड साइड. उदाहरणार्थ ए असाइनमेंट सिम्बॉल आणि 5, म्हणजे याचा अर्थ काय होईल, 5 इज असाइन टू द ए. ए इज इक्वल टू 5 असं लिहायचं नाही, म्हणजे सम इज इक्वल टू, आता ए मध्ये काहीतरी 5 व्हॅल्यू टाकायचे, तर ए इक्वल टू 5 न लिहिता आपण कसं लिहायचं आहे, ए असा सिम्बॉल लेफ्ट एरो आणि 5, म्हणजे 5 विल बी असाइन टू द ए. 5 ही व्हॅल्यू ए मध्ये स्टोर. नेक्स्ट काय बघा, इफ स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट म्हणजे काय, आता उदाहरणार्थ जर आपल्याला 40 पेक्षा कमी मार्क पडले आपण फेल झालो, 40 पेक्षा वर मार्क पडले तर आपण पास झालो, बरोबर आहे. याला आपण म्हणतो काय म्हणतो, कंडिशन असं म्हणतो, इफ स्टेटमेंट. बरोबर आहे का? बघा जर 40च्या वर मार्क पडले आपण पास झालो, 40च्या खाली आलो नापास झालो. सो दिस स्टेटमेंट विल बी रिटन इन द फॉलोइंग फॉर्मॅट. इफ स्टेटमेंट, इफ कंडिशन 1 स्टेटमेंट 1, एल्स स्टेटमेंट 2. त्याचा अर्थ काय बघा, इफ, आता उदाहरण जर घ्यायचं असेल, इफ मार्क्स ग्रेटर दॅन 40, जर 40 पेक्षा मार्क जास्त पडले तर इथं काय येणार, पास. एल्स काय असेल, फेल. स्टेटमेंट 1 म्हणजे काय, पास. स्टेटमेंट 2 म्हणजे काय, फेल. जर आपल्याला मार्क 40 पेक्षा जास्त पडले तर आपण स्टेटमेंट 1 म्हणजे यू विल बी पास. एल्स स्टेटमेंट 2 म्हणजे काय, एल्स यू विल बी फेल. बरोबर आहे का? बघा असं आपण, असं जर काही कंडिशन आपल्याला प्रॉब्लेम मध्ये लागत असते, आपल्या प्रॉब्लेम मध्ये कुठेतरी आपल्या अशा कंडिशन टाकायची असतील, विद्यार्थी पास आहे काय फेल आहे बघायचं, तर 40च्या वर गेला एखाद्या सब्जेक्ट मध्ये पास आहे, 40च्या खाली आला नापास आहे, तर असं लिहिण्यासाठी आपल्याला काय लिहायला पाहिजे, इफ स्टेटमेंटचा वापर करावा लागतो, इफ एल्सचा. हे आपण बघणार आहोत नंतर एक्झाम्पल मध्ये, तुम्हाला अजून लक्षात येईल. एखादा नंबर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, इव्हन आहे का ऑड आहे, बरोबर आहे का, एखादा नंबर प्राईम आहे का नॉट प्राईम आहे, अशा वेळेला इफ आणि एल्सचा वापर करायला लागतो. ओके, तर ते आपण बघणार आहोत. फक्त लक्षात ठेवा की 2 कंडिशन असतील तर त्याच्यासाठी आपण इफचा वापर करायचा आहे. नंतर रिपीट स्टेटमेंट बघा, दिस स्टेटमेंट विल बी रिटन इन द फॉलोइंग फॉर्मॅट, रिपीट द स्टेप अंटिल कंडिशन 1 स्टेटमेंट 1. म्हणजे काय, उदाहरणार्थ आपण एखाद्या परीक्षेसाठी एक्झाम हॉलमध्ये जातो
आणि आपला सीट नंबर शोधतो बघा. सीट नंबर कसं शोधतो? एका लाईननं चालू करतो. पहिल्या रो मध्ये आहे का, पहिल्या रो मध्ये पहिल्या बेंचला आहे, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असं शोधत जातो. जर आपल्याला माहित नाही असं समजा, कुठं नंबर आहे आपल्याला माहित नाही, दरवाज्यावर सुद्धा काय लिहिलेलं नाही, तर आपण फक्त तुम्हाला काय सांगितलं, ह्या हॉलमध्ये तुमचा नंबर आहे, आपण सिरियली चालू करतो. कधीपर्यंत चालू करतो? जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत. सापडल्यावर आपण तिथं जाऊन बसतो. बरोबर आहे का बघा? किंवा एखादं रूम शोधायची आहे, एखाद्या कुठेतरी प्लेसला जायचं, तर ते जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आपण मूव्ह करत जातो, सापडल्यानंतर थांबतो. बरोबर. तसं हे रिपीट स्टेटमेंट, हे आपण पण एक्झाम्पल मध्ये बघायचं आहे. रिपीट द स्टेप्स अंटिल कंडिशन 1. जोपर्यंत आपल्याला नंबर सापडत नाही, स्टेटमेंट नंबर सापडत नाही, चला नेक्स्ट 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 बेंच, पुन्हा नेक्स्ट बेंच, पुन्हा नेक्स्ट बेंच, असं बघत 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 जातो आणि एका बेंचवर आपला नंबर साप नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर आपण जे एक्झाम्पल बघत होतो, तर ते कसलं एक्झाम्पल होतं की आपल्याला एखादा सीट नंबर सर्च करायचा आहे, तर त्या पद्धतीने आपण सर्च करत 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 जातो. एकदा मिळाल्यानंतर आपण थांबतो, म्हणजे रिपीट करतो. एखादी स्टेप काय करतो? रिपीट स्टेटमेंट म्हणजे पुन्हा पुन्हा शोधत जातो. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण शोधत जातो. ती त्याच्या स्टेप्स आहेत, त्या आपण काय करतो? रिपीटेडली आपण फॉलो करतो. बरोबर आहे का? त्याला आपण रिपीट स्टेटमेंट म्हणतो. त्याच्यानंतर काय बघा, शेवट काय आहे? एंड ऑफ अल्गोरिदम. एंड ऑफ अल्गोरिदम म्हणजे काय? की त्याचं सोल्युशन मिळाल्यानंतर, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळाल्यानंतर आपण थांबतो. बरोबर आहे का? एव्हरी अल्गोरिदम्स लास्ट लाईन शुड बी एंड ऑर स्टॉप. म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेमचं शेवटचं जे स्टेटमेंट आहे, जे शेवटची जी स्टेप आहे ती काय आहे? तिथं आपण काय लिहितो? एंड और काय लिहितो? स्टॉप असं लिहिणार. एंड किंवा स्टॉप म्हणजे उत्तर मिळाल्यानंतर, त्या प्रॉब्लेमचं उत्तर मिळाल्यानंतर सगळ्यात शेवटी काय लिहितो? एंड और स्टॉप. सुरुवातीला आपण स्टार्ट असं लिहितो आणि शेवटी काय लिहितो? एंड असं लिहितो. ओके. तर हे काय आहेत बघा, ह्या काही कन्व्हेन्शन्स आहेत. हे काय आहेत? कन्व्हेन्शन्स म्हणजे काही रूल्स आहेत. एखादा अल्गोरिदम आपल्याला जर लिहायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला वापरायच्या. अल्गोरिदमचं नाव काय आहे, कमेंट म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लिहायचं तर कमेंट करायला पाहिजे. इनपुट त्याचं काय आहे, आउटपुट काय आहे, स्टेप्स म्हणजे प्रत्येकाला नंबर द्यायला पाहिजे स्टेप्सला, व्हेरिएबल कोणती वापरणार आहोत त्याच्यामध्ये. असाइनमेंट स्टेटमेंट म्हणजे असाइन एखादी व्हॅल्यू करायची असेल तर, उदाहरणार्थ जी इज इक्वल टू 9.8, बरोबर, पाय इज इक्वल टू 3.14, तर ते लिहिणं असेल तर असाइनमेंट स्टेटमेंट म्हणजे लेफ्ट एरो वापरायचं. इफ स्टेटमेंट म्हणजे काय वापरायचं आहे की जर असं काही प्रॉब्लेम असेल, दोन कंडिशन आहे, पास फेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इव्हन ऑड, तर तिथं इफ स्टेटमेंट वापरायचं. रिपीट स्टेटमेंट म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला पुन्हा पुन्हा करायची असेल तर तिथं रिपीट स्टेटमेंट वापरायचं. आणि लास्टला काय करायचं आहे? एंड ऑफ अल्गोरिदम म्हणजे तो प्रॉब्लेमचं उत्तर मिळाल्यानंतर आपण काय करायचं आहे? स्टॉप करायचं. बरोबर आहे? म्हणजे शेवटी आपल्याला लिहायचं आहे स्टॉप किंवा एंड. सो दीज आर द बेसिक कन्व्हेन्शन युज्ड फॉर रायटिंग अँड अल्गोरिदम. ओके. तर आज आपण इथं थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहोत? त्याचं एक्झाम्पल बघणार आहोत. ठीक आहे. तर आज आपण काय बघितलं बघा, अल्गोरिदम म्हणजे काय, अल्गोरिदमच्या काही प्रॉपर्टीज किंवा अल्गोरिदमच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या आणि अल्गोरिदम लिहिण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज आहे, त्याला आपण कन्व्हेन्शन्स असं म्हटलेलं आहे. ओके. तर ही कन्व्हेन्शन्स आपण बघितलेली आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहोत की वेगवेगळे अल्गोरिदम कसे लिहायचे हे आपण अल्गोरिदम बघणार. ओके. म्हणजे ऍडिशन असेल, एरिया कॅल्क्युलेट करायचं असेल तर ऍक्च्युली अल्गोरिदम कसा लिहिला जातो हे बघायचं. अतिशय सिंपल आहे, फार काही अवघड नाही, अगदी सिंपल स्टेप्स मध्ये आपण बघणार आहोत आणि सिंपल आहे अल्गोरिदम. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, बघूया.